प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये इथे मुक्ता सागरच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. तर सागरला समजावण्यासाठी तर इथे मिहीर बाहेर निघून जातो. मुक्ता म्हणते, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. तर मुक्ता म्हणते, काय चाललं आहे तुमचं? तुम्ही माझ्याबरोबर का बोलत नाही आहे? मी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही लांब लांब जात आहात. तर तुम्ही माझ्या आणि आशयच्या नात्यावर जे शिंतोडे उडवले, तुम्ही मला स्पष्टपणे का विचारलं नाही? तर सागर म्हणतो, मला काहीही विचारायचं नाही आहे तुम्हाला, मला बोलायचं नाही आहे तुमच्यासोबत. तर इथे मुक्ता म्हणते, पण मला बोलायचं आहे, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहे, त्यासाठी मी इथे आले आहे. आणि तुम्ही मला का विश्वासात घेतलं नाही? मला विचारलं असतं, मी सगळ्याचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं असतं. आणि आशय आणि माझ्यामध्ये तसं तुम्ही समजता तसं काहीही नाही आहे. आमची एक निखळ मैत्री आहे. मी जर तुमच्याबद्दल असा विचार केला, तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी मी सावनीकडे तुम्हाला पाठवत राहिले, तर इथे सागर म्हणतो, तुम्ही काय बोलत आहात हे? तर सागर ऐकून घेतो. तर मुक्ता म्हणते, त्यावेळेस मी तुमच्यावर विश्वास दाखवला, तुमच्यावर अविश्वास नाही दाखवला, कारण की मला तुमच्यावर विश्वास होता आणि मी तसं वागले नाही. आणि तुम्ही तुमच्या समोरासमोर माझ्या मैत्रीवर तुम्ही जे आरोप केले ते मला अजिबात आवडले नाही. तुम्ही मला विश्वासात घेऊन हे सगळं विचारायला हवं होतं. तर सागर म्हणतो, तुम्ही आशयला मिठी मारली आणि त्या मिठीचं कारण काय? तेव्हा मुक्ता म्हणते की त्याच वेळेस तुम्ही जर मला विचारलं असतं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी त्याच वेळेस तुम्हाला दिली असती. आपल्यामध्ये जे एवढे गैरसमज वाढले नसते. तर सागर म्हणतो, तुम्ही जे आशयबरोबर वेळ घालवता, तो आपल्या घरामध्ये येतो आणि मग हे काय चाललं आहे तुमचं? हे मला अजिबात आवडलेलं नाही. मुक्ता म्हणते, मी जर असं तुमच्यावर डाऊट घेतला असता, तुमच्या मुलांसाठी मी प्रत्येक वेळेस सावनीकडे तुम्हाला पाठवत राहिले, त्यावेळेस मी असा संशय घेतला का तुमच्यावरती? तेव्हा सागर म्हणतो, तो तुम्हाला जास्त जवळचा झाला आणि मी जास्त लांबचा झालेलो आहे. तर सागर म्हणतो की मला काहीही ऐकायचं नाही, काहीही बोलायचं नाही आहे. आणि मग मुक्ता म्हणते की मला आता मी कोणत्याही याचं स्पष्टीकरण तुम्हाला देणार नाही. आता झालं एवढं बास झालं. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे. आपलं नातं नवरा-बायकोचं एक विश्वासावर चालतं, पण तोच विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला नाही. मी आत्तापर्यंत तुमच्याबरोबर सगळं काही शेअर केलं, सगळं काही तुम्हाला सांगत आले. तुमच्यावर मनापासून प्रेम केलं आणि तुम्ही त्या प्रेमाचे असे उत्तरं दिले, असा माझ्यावर संशय घेतला, हे मला अजिबात आवडलं नाही. तर सागरला वाटतं की खरंच मी मुक्ताबरोबर चुकीचं वागत आहे का? तर मुक्ता म्हणते, आता मात्र मी या विषयावर मला काहीही बोलायचं नाही आणि मी तुम्हाला काही सांगणार देखील नाही. सागर गप्पच ऐकून घेतो. आणि मग इथे मुक्ता, आशू आणि माझी निखळ मैत्री आहे आणि त्या मैत्रीपोटी आम्ही एकत्र वेळ घालवला आणि दुसरं आमच्या मनामध्ये काही देखील नव्हतं. आणि माझ्या मनामध्ये आशेबद्दल असं काही देखील नाही आहे. तुम्ही जे मनात आणता आहात ना, तसं काहीही नाही आहे. खरं तर आपली दोघांची मैत्री आहे, ही आपण समजून घ्यायला हवं. आणि मैत्रीमध्ये सगळं काही शेअर केलं जातं, असं मागे पुढे मनात ठेवलं जात नाही. तुम्ही जे मनात ठेवलं आणि त्याने आपल्या दोघांनाही त्रास झाला, आपल्या नात्यामध्ये दुरावा आला आहे. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मुलांसाठी मी काय नाही केलं, सगळं काही केलं आणि मी तुमच्या घरातल्यांसाठी ही सगळं काही करत आले आणि त्याची तुम्ही अशी परतफेड करत आहात, हे मला अजिबात आवडलेलं नाही. आता मी माझ्या याचं कोणतंही स्पष्टीकरण तुम्हाला देऊ इच्छित नाही आणि देणारसुद्धा नाही. तुम्ही जर या अगोदर मला हे सगळं विचारलं असतं, मला विश्वासात घेऊन बोलले असते, तर हा प्रश्न तिथेच मिटला असता. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही मागे सावनीचा ऐकत आला. आणि मग तिथून मुक्ता निघून जाते आणि सागरला पश्चाताप होतो. सागर म्हणतो, खरंच मी मुक्ताबरोबर चुकीचं वागलो आहे का? एकदा तरी मी मुक्ताला याबद्दल विचारायला हवं होतं, तिला विश्वासात घ्यायला हवं होतं, हा प्रश्न मिटला असता कदाचित. इथे सावनी आशयच्या ऑफिसमध्ये आलेली असते. मग आशय म्हणतो, काय काम आहे तुमचं इथे? तेव्हा बोला पटकन, मला बाहेर जायचं आहे, मुद्द्यावर या. तर सावनी म्हणते, हो बोलणारच आहे. आणि मग सावनी म्हणते, एवढं काय आहे? पण आशय म्हणतो, मला तुमच्याबरोबर बोलायला वेळ नाही आहे, काही जे असेल ते स्पष्टपणे सांगा. तर इथे आशय म्हणतो की कशासाठी आला आहात तुम्ही इथे? काय काम आहे तुमचं? तर मुक्ता म्हणते, इथे सावनी म्हणते, सांगते, थोडं धीर धरा, मला मुक्ताबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आणि मुक्ताबद्दल बोलायचं आहे. मी त्याच घरामध्ये राहते. मी सगळं बघितलेलं आहे. मुक्ताला त्या घरामध्ये कशी वागणूक मिळते, मुक्ता कोणत्या परिस्थितीत जात आहे. तुम्ही मुक्ताचे चांगले मित्र आहात म्हणून मी तुमच्याबरोबर इथे बोलायला आलेले आहे.
आणि मला मुक्ताबद्दलच तुम्हाला सांगायचं आहे. तुमची खूप छान मैत्री आहे आणि तुम्हीही बघत आला आहात सागर मुक्ताबरोबर कसा वागत आहे आणि मुक्ता त्या घरासाठी मुक्ताने खूप काही केलं आहे, खूप काही सहन केलं आहे. पण त्या घरातली माणसं कसे वागत आहे मुक्ताबरोबर. मुक्ताला किती लकीचं प्रकरण तर तुम्हाला माहितीच आहे. लकीच्या प्रकरणाबद्दलसुद्धा मुक्तावर किती किती आरोप केले गेले. पण मुक्ता त्या घरासाठी खूप काही करते. तर असे म्हणतो, हे तुम्ही मला का सांगायला आला आहात? आणि आणि मुक्ताने मला सगळं काही सांगितलेलं आहे. सागर खूप चांगला आहे. आता त्यांच्यात थोडी गैरसमज झालेली आहे, पण ते सॉल्व्ह होतील. पण सावनी मात्र इथे आशेचे कान भरते. सावनी म्हणते, नाही, सागर मुक्ताबरोबर कधीही चांगलं वागलेलं नाही. लग्न झाल्यापासून बघत आहे. आणि मुक्ता यंग आहे, मुक्ता खूप सुंदर आहे आणि मुक्ताने सगळी जबाबदारी पार देखील पाडली आहे. पण मुक्ताला प्रेम भेटत नाही, मुक्ताला चांगली वागणूक तिथे भेटत नाही. सागर मुक्तावर विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही एकदा तरी मुक्ताबरोबर बोलायला हवं, हा प्रश्न सोडवायला हवा. मुक्ताने का आपलं लाईफ त्याच्याबरोबर घालवायची? एवढं सगळं झालेलं असताना मुक्ताने का एवढं सहन करायचं? तुम्ही यातून मार्ग काढू शकतात. मुक्ताला तुम्ही समजावून सांगू शकतात. मुक्ताला यातून तुम्ही बाहेर काढू शकतात आणि सागरने जे काही केलं आहे त्याच्यातून तुम्हीच मुक्ताला इथे बाहेर काढू शकतात. मुक्ताचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आणि सागरने मलासुद्धा अशीच वागणूक दिली होती. सागरने मलासुद्धा असंच केलं होतं. माझ्या मुलांपासून मला लांब केलं, सईला लांब केलं आणि मला बदनाम केलं. असं सावनी उलटसुलट सगळं आशेचे कान भरते आणि मुक्ताला सागरपासून वेगळं करायला सांगत असते. सावनी म्हणते की मुक्ताने त्याचा संसार उभा केला, त्याच्या मुलांना प्रेम दिलं, घरातल्यांना प्रेम दिलं, घरातल्यांना समजून घेतलं, सागरला समजून घेतलं. पण सागर तसा नाही आहे. सागरबरोबर कोणीही असो, पण कोणतीही बाई आनंदी सुखी राहू शकत नाही, हे मला माहिती आहे. कारण की मी हे सगळं भोगलं आहे. मी कोर्टात गेले होते. कोर्टाकडून मी हे सगळा न्याय मला मिळालेला आहे आणि मला तरी वाटतं अशी तुमची आणि मुक्ताची खूपच छान निखळ मैत्री आहे आणि तू मुक्ताबरोबर बोलू शकतो आणि हा प्रश्न सॉल्व करू शकतो. कारण की त्या घरात मुक्ता अजिबात सुखी नाही आहे. बघ, तुला काय करायचं आहे तू ठरव आणि मला तरी वाटतं तू एकदा तरी मुक्ताबरोबर या विषयावर बोलावं. कारण की मुक्ता तुला हे सांगणार नाही. पण तू मुक्ताला विचार की त्या घरामध्ये तुला कशी वागणूक मिळते. तिला खूप वाईट वागवलं जात आहे. सागर तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तुझ्या आणि मुक्ताच्या नात्यावर त्याने जा संशय घेतला, त्या संशयावरून तो मुक्ताला त्रास देत आहे आणि या सगळ्या याच्यातून तूच मुक्ताला बाहेर काढू शकतो. अरे, मुक्ताचं अजून किती लाईफ राहिलेली आहे. का सागरबरोबर तिने अशी लाईफ जगावी? का सागरबरोबर तिने अशी लाईफ घालवावी? कारण की तिच्यापुढे अख्खी लाईफ पडलेली आहे. आणि मग इथे आशयला पण सावनीचं म्हणणं पडतं आणि मग सावनी आशयचे कान भरते. कारण की मुक्ताला या सगळ्यातून तूच बाहेर काढू शकतो आणि इथे सावनीचा डाव असतो की डाव असतो की आशयला मुक्ताच्या नात्यात गुंतवायचं आणि सागर आणि मुक्ताला वेगळं करायचं. मुक्ता घरी येते. मुक्ता म्हणते, आता मात्र नाही, मी काय नाही सागरसाठी केलं. त्याच्या फॅमिलीला वेळ दिला, त्याच्या मुलांना वेळ दिला, सगळं काही मी करत आले. सागरवर किती मनापासून प्रेम केलं, सागरला आपलंसं केलं, त्याला माणसात आणलं. या सावनीने सागरला किती त्रास दिला, त्या सगळ्यातून सागरला मी बाहेर काढलं. पण आता नाही, आता मी अग्निपरीक्षा परत देणार नाही. मीच का प्रत्येक वेळेस असं करायचं? आता सागरनी असं करायला नको होतं. सागरनी माझ्याबरोबर असं वागायला नको होतं आणि आमच्या मैत्रीवर असा संशय नको घ्यायला होता. पण आता मी सागरबरोबर बोलणार नाही. आणि मग इथे सागरच्या ऑफिसमध्ये येतो. तर सागर म्हणतो, घरी तर आमच्या येतच होतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या घरी येतच होतात. आता मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आला आहात का? इथं काय काम काढलं आहे? घरी तर तुम्हाला मनमोकळेपणाने तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही आमच्या घरामध्ये येत होतात. तेव्हा आम्ही काहीच बोललो नाही. पण आता तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलेला आहे, हे मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा असे म्हणतो, मी तुम्हाला एक सांगायला आलेलो आहे. तुम्ही जे मुक्ताबरोबर वागला आहात, मुक्ता आणि माझ्या नात्यावर जे संशय घेतला त्याबद्दलच मला बोलायचं आहे. मुक्ता एक खूप चांगली मुलगी आहे आणि मुक्ताने मनापासून तुमच्यावर प्रेम केलं आहे आणि मुक्ताने तुमच्या घरच्यांसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी खूप वेळ दिला, खूप काही केलं आहे. तसं पाहिलं तर मुक्ताला काय करायचं आहे तुमच्याबरोबर एवढं हे सगळं करायची काय गरज आहे? मुक्ता तिची लाईफ चांगल्या प्रकारे ही जगू शकते. पण हे मुक्ता का करत आहे? तेव्हा सागर म्हणतो, हे तुम्हाला
मला सांगायची गरज नाही, मला सगळं कळतं आहे, तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका. तेव्हा इथे आशय म्हणतो, का नाही, कारण की मुक्ता ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि असं जर बघितलं तर मुक्ता ही तुम्हाला सोडून जाऊ शकते. मुक्ताने का तुमच्यासाठी एवढं सगळं सहन करायचं? तुमच्या फॅमिलीला आपलंसं केलं, तुमच्या फॅमिलीला वेळ दिला, तुमच्या मुलांना वेळ दिला, तुम्हाला वेळ दिला. मला वाटत होतं की तुम्ही एक चांगले बिझनेसमॅन आहात, त्यापेक्षाही तुम्ही एक कुटुंब प्रमुख म्हणून चांगली जबाबदारी पार पाडतात. मुक्ताच्या तोंडून तुमचं खूप काही कौतुक ऐकलं होतं. मुक्ता तुमचं खूप काही कौतुक करत होते की सागर एक खूप चांगला माणूस आहे, सागर खूप काही करू शकतात. मुक्ताबद्दल तुमच्याकडून खूप काही चांगलं ऐकायला भेटलं होतं आणि मला देखील वाटत होतं की तुम्ही खूप चांगला आहात, पण तुम्ही खरंच एक चांगला नवरा, एक चांगला बाप होऊ शकला नाही. म्हणूनच सावनी आणि तुमच्यामध्ये जो दुरावा आला, तसाच मुक्ता आणि तुमच्यामध्ये सुद्धा तो दुरावा आलेला आहे. तुम्ही मुक्ताला समजूनच घेऊ शकले नाही. मुक्ता काय आहे आणि मुक्ताच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. मुक्ता ही खूप मोठ्या मनाची आहे आणि मुक्ताने हे सगळं तुमच्यासाठी केलेलं आहे. तुमच्या मुलांना प्रेम दिलं, त्यांना आपलंसं केलं. का केलं? कारण की ती आत्ता देखील, तिला काय कमी आहे, ती आता देखील तुम्हाला सोडून जाऊ शकते. आणि मग इथे सागरला त्याचं काही बोलणं पटत असतं. असे म्हणतो की मुक्ताने तिचं घरदार सोडून तुमच्यासाठी तिने सगळं सॅक्रिफाईस केलेलं आहे. मुक्ताने जर ठरवलं तर ती आत्ता देखील तुम्हाला सोडून जाऊ शकते आणि तिची लाईफ ती जगू शकते. अशी मुक्ता खूप छान आहे. तिच्यासाठी जर तिने तुम्हाला जर सोडलं ना, ती जर दुसरं कुठे लग्नाला तयार झाली तर तिच्या पाठीमागे अशी मुलांची लाईन तयार होईल. कारण की मुक्ता ती डिझर्व करते. कारण की तुमच्यासाठी मुक्ताने हे सगळं केलेलं आहे. तुमच्याशी लग्न झाल्यापासून तुम्ही काय केलं? तुम्ही मुक्तावर विश्वास तरी दाखवला का? तुम्ही तिच्यावर अविश्वास दाखवून तिच्या आणि तुमच्या नात्याचा अपमान केला आहे. तुमच्या नात्यामध्ये दुरावा का आला? आणि आमच्यामध्ये मुक्ता आणि माझ्यामध्ये तसलं काहीही नाही. आमच्यामध्ये फक्त एक निखळ मैत्री आहे. त्या मैत्रीवर सुद्धा तुम्ही असा आरोप केला, असा संशय घेतला, हे मला अजिबात आवडलं नाही. आणि सागरला राग येतो. सागर इथे आशयची कॉलर पकडतो आणि त्याला नाही नाही ते बोलतो. तो म्हणतो की तुम्हाला आमच्यामध्ये बोलण्याचा अधिकार कोणी दिला? तेव्हा आशय म्हणतो, मला मारून तुमचं काहीही होणार नाही. तुम्ही मुक्ताला समजून घेऊ शकला नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. आणि खरंच मुक्ताचं नशीब किती हे आहे. तुमच्यासारखा नवरा तिला भेटला, लाईफ पार्टनर तुमच्यासारखा भेटला. तिला तसं पाहिलं तर खूप छान लाईफ पार्टनर भेटू शकला असता. आणि मग इथे आशय निघून जातो आणि मग सागरला वाईट वाटतं. सागर म्हणतो, आता तर मुक्ताने माझ्याबरोबर बोलायचं होतं, या आशयला जाऊन सांगितलं, आमच्यामध्ये परत आशयला जाऊन सांगितलं, आता मात्र मी मुक्ताबरोबर बोलणार नाही. मग इथे मुक्ता घरामध्ये असते तर इथे मुक्ता सईला गोष्ट सांगत असते की श्रीकृष्ण कसा नदीच्या एका दगडावर उभा होता आणि सगळ्यांना वाचवलं. सईला जेवण खाऊ घालता सईला ती श्रीकृष्णाची गोष्ट सांगत असते आणि मग दोघीजणी खूप छान गप्पा मारतात आणि सईला जेवण खाऊ घालत असते. कारण की सई ही मुक्ताच्याच हाताने जेवण करत असते, कारण की सईलाही तेवढीच मुक्ताची सवय लागलेली असते. आणि दोघीजणी इतक्या गोष्टीमध्ये रमलेल्या असतात आणि मुक्ता अशी श्रीकृष्णाची छान अशी गोष्ट सईला सांगत असते आणि मग म्हणते की तर मुक्ता म्हणते, श्रीकृष्णाने कशी सृष्टी निर्माण केली, श्रीकृष्णाने कसं सगळ्यांना वाचवलं आणि त्या काठावर बसून श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपीस होता. आणि तितक्या सागर ऑफिसमधून येतो आणि इथे बघतो तेव्हा सागर चिडतो. सागर म्हणतो, सई तुला तुझ्या हाताने जेवता येत नाही का? आणि मुक्ताई जर नसली मग तू कोणाच्या हाताने जेवशील? तेव्हा सागर म्हणतो की तुझ्या हाताने जेव. तेव्हा सई म्हणते की नाही, मला मुक्ताईच्याच हाताने जेवण आवडतं आणि मला मुक्ताईच्या हाताने जेवलं तरच माझं पोट भरतं. आणि मग ते मुक्ताच्या हातातून ताट घेतो आणि म्हणतो की सई तू तुझं जेव. तेव्हा सई म्हणते, काय झालं आहे? आणि मग इथे मुक्ता म्हणते की मुक्ता आई तुला कुठेही सोडून जाणार नाही. आपण जर तसं झालं ना तर आपण पप्पालाच या घरातून बाहेर काढून देऊ, पण तुझी मुक्ताई तुला सोडून कुठेही जात नसते. तुझी मुक्ताई तुझ्या जवळ राहणार आहे. आणि मग इथे मुक्ता म्हणते की सागरचं माझ्यावर प्रेम आहे अजून आणि ते दिसतं आहे. तेव्हा इथे सई म्हणते की पप्पा का चिडत आहे तुम्ही, काय झालं आहे? पण इथे चिडून सागर निघून जातो. तेव्हा मुक्ता म्हणते, मला माहिती आहे तुम्ही चिडला जरी आहात तरी मला काहीही बोलू शकत नाही. तुमच्या याच्यातून मला तुमचं प्रेम दिसत आहे आणि मी तुमचं बोलून सगळं हे प्रश्न सॉल्व करणार आहे आणि आपल्या दोघांचं नातं पुन्हा एक होणार आहे. पुढील भागामध्ये मुक्ता
मुक्ता तिच्या आईच्या इथे सईला घेऊन निघून जाते. आता सागरला मुक्ताची जाणीव होईल का? असेच मनोरंजन भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढील भागामध्ये खूप छान ट्विट्स आहे.